चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ घेऊन आला आहे. आता आपल्या सर्वांसाठी सध्याची ही ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे. या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की अल निनोमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की अल निनोमुळे खरंच इथून पुढे काय देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत कांद्याचे भाव. आणि जर अल निनोमुळे कांद्याचे बाजारभाव हे प्रचंड प्रमाणात बदलणार असतील तर मग अल निनोचं आणि कांद्याच्या बाजारभावाचं आपापसामध्ये नक्की रिलेशन आहे तरी काय. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तरे. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर याच्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब त्या सर्वांना विनंती करतो की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अल निनोमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा भाव. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारता झालाय की खरंच अल निनोमुळे काय इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड प्रमाणात बदलू शकतो कांद्याचा भाव. आणि जर अल निनोमुळे इथून पुढे कांद्याचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात बदलणार असेल तर या बदलामागचं नक्की कारण काय आहे आणि या बदलामध्ये इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आता जाणून घेऊयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तरे. सर्वात प्रथम तुम्हाला समजावून सांगतो आता अल निनो म्हणजे काय. मित्रांनो, अल निनो त्या परिस्थितीला म्हणतात की जिथं अल निनो असतो तिथं हा पाऊस कमी होत असतो. यंदाच्या वर्षीचा विचार केला तर जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण भारतामध्ये अल निनोची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ एवढाच आहे की जून ते सप्टेंबर महिन्यात आपल्या देशामध्ये पाऊस काळ हा कमी होण्याची शक्यता आहे. जर जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस हा कमी झाला तर कांद्याची जी लागवड आहे जी खरीप हंगामातील लागवड म्हणतो ती धोक्यात येण्याची शक्यता आहे. आणि खरीप हंगामातील कांद्याची जर लागवड कमी झाली तर भविष्यात याचा कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम होऊ शकतो. आपण बघितलं तर 2026च्या रब्बी हंगामामध्ये या ठिकाणी जे उत्पादन आहे ते किती होईल सांगता येत नाही कारण पाऊस काळ कमी आहे. पण जर आपण मागच्या वर्षीचं बघितलं की 2025मध्ये लागवड झालेला रब्बी हंगामातील कांदा जो की आता मार्केटमध्ये यायला सुरू झालाय तर त्याचंही उत्पादन यंदाच्या वर्षी कमी आहे. त्यानंतर जर बघितलं तर खरीप हंगामातील कांदा उत्पादन जर कमी झालं तर याच्यामुळं कांद्याची असणारी मागणी व पुरवठ्याची स्थिती ही बिघडून जाऊ शकते आणि कांद्याच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड गॅप हा निर्माण होऊ शकतो. याच्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो तुम्हाला प्रचंड प्रमाणात वाढताना दिसू शकतो आणि ही जी वाढ आहे तर ही वाढ जून महिन्यानंतर होऊ शकते. जाणकारांच्या मते या परिस्थितीमुळे जून ते सप्टेंबर महिन्यात आपल्याला कित्येक वर्षानंतर कांद्याच्या भावात रेकॉर्ड तोड तेजी दिसू शकते. या तेजीमध्ये आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला 3000 तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ही परिस्थिती अशा पद्धतीनं राहिली तर भाव 4.5 ते 5,000ला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतात. म्हणून कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो, जेव्हा आपल्याकडे एप्रिल आणि मे महिन्यातील कांदा हा रब्बीचा उपलब्ध होईल तेव्हा कांदा तात्काळ न विकता क्षणभर थांबून विचार करा व त्यानंतर विक्रीचा निर्णय घ्या.
कारण काय सांगता, यंदाचा हा रब्बी हंगामातील कांदा जो तुमच्या हातात लवकरच येणार आहे, तो तुमचं नशीब आणि दिवस पालटू शकतो. त्यामुळं अल निनो येणार आहे, त्यानुसार नियोजन करा. कांदा हा चाळीत जाऊ द्या. हाच कांदा यंदाच्या वर्षी तुम्हाला कोहिनूर म्हणून जबरदस्त फायदा करून देणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. याबद्दल तुम्हाला काय वाटते? काय वाटते अल निनोबद्दल? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा भाव हा कशा पद्धतीने राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपल्याला जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांसाठी आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचे आपला मित्र उदय लाड आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो आता मनापासून खूप खूप आभार.